जमिनीच्या वादातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप, आरोपींना तात्काळ अटक करण्याची कुटुंबाची मागणी। शेवगाव पोलीस स्टेशन येथे जमिनीच्या वादातून मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी मृताच्या कुटुंबियांनी केली आहे। या प्रकरणी फिर्याद स्वप्नील गोरख काथवटे यांनी दिली आहे। त्यांच्या वडिलांवर सातत्याने मानसिक छळ, धमक्या आणि पैशांची मागणी करण्यात येत असल्याने त्यांनी तणावाखाली राहून आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। मृत व्यक्ती गोरख लक्ष्मण काथवटे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जमिनीचा वाद, खोटे गुन्हे आणि वारंवार होणारा त्रास यांचा उल्लेख केला असल्याचे पोलिसांनी सांगितले। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी रमेश वामन काथवटे, योगेश रमेश काथवटे आणि गणेश रमेश काथवटे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करणे, धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान फिर्यादी स्वप्नील काथवटे यांनी पोलिसांकडे लेखी मागणी करून आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा कुटुंबियांवर दबाव आणि धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नमूद केले। तसेच घटनेचा निष्पक्ष आणि जलद तपास करून कठोर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक बाजीराव भानुदास सानप करत असून पोलीस निरीक्षक संतोष रामचंद्र महाले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे। ही घटना शेवगाव तालुक्यात घडली असून अहिल्यानगर जिल्हा येथे जमिनीच्या वादातून वाढत्या तणावाच्या घटनांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे। माझे नाव स्वप्नील गोरख काथोटे, माझे वडिलांचे नाव गोरख लक्ष्मण काथोटे। यांनी 10 तारखेला सुसाईड केलं, त्यात चिठ्ठी निघली। आता हे आरोपी अजून अटक झालेले नाही। माझी विनंती हीच आहे का आरोपीला अटक करावी। माझ्या वडिलांच्या त्यांनी सुसाईड करायला लावले, त्यांना अटक करावी। माझे नाव श्वेता सागर काथवटे, माझे सासरे गोरख लक्ष्मण काथवटे यांनी 10 फेब्रुवारी 2026 रोजी राहत्या घरी आत्महत्या केली। त्यांना रमेश वामन काथवटे, योगेश रमेश काथवटे, गणेश रमेश काथवटे यांनी आत्महत्यास प्रवृत्त केलं। एक शिक्षक जर एखाद्या व्यक्तीला आत्महत्यास प्रवृत्त करत असेल तर विद्यार्थ्यांना काय शिक्षण देणार याची नोट घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे का त्यांना तत्काळ अटक करावी। आणि एक खासगी सावकार आहेत, त्यांनी पण आमच्या सासऱ्यांना खूप मानसिक त्रास दिला, त्यांनाही अटक करण्यात यावी आणि त्यांच्या विरुद्ध खोल चौकशी व्हावी। नाव शालिनी गोरख काथोटे आणि गोरख लक्ष्मण काथोटे 10/2/26 मध्ये हे अपघात झाले आहे। त्याला आरोपीला अजून अटक केलेली, त्याला आरोपीला अटक करण्याची विनम्र विनंती आहे।